जोहार मी अजय. नंदुरबारकरांनो, तुमच्या घरातील नळ कोरडे पडलेत, पण हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाते. ही चूक नेमकी कुणाची? प्रशासनाची बेपरवाही की कामातील निष्काळजीपणा? रेल्वे अंडरपासच्या कामादरम्यान मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली आणि शहरातील 20 ते 25 वसाहती 4 दिवसापासून पाण्याविना तहानलेली आहेत. गिरीविहार, लक्ष्मीनगर, दादावाडी, सिंधी कॉलनीसह अनेक भागात नागरिकांची अक्षरशः पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पालिकेचे टँकर अपुरे, लोकांना आता खासगी टँकर आणि कुंपण नलिकाचा आधार घ्यावा लागत आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रेल्वे अंडरपासचं काम सुरू असताना पाईपलाईनची माहिती संबंधित यंत्रणेला का देण्यात आली नाही. या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं आणि नागरिकांना सहन करावी लागते भीषण पाणी टंचाई. पालिका अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. धुळ्याहून तांत्रिक पथक बोलावलं गेलंय, पण नागरिकांचा सवाल एकच: वारंवार पाईपलाईन फुटत असेल तर जबाबदार कोण? नंदुरबारच्या पाणी प्रश्नावर तुमचं मत काय? कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.